नमस्कार, मी ऋषिकेश हेंद्रे. माझ्या महाऋषिटेरियन टेल्स या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेमधील पुढच्या भागाला म्हणजेच प्रतापगड या भागाला सुरुवात करणार आहोत. या भागामध्ये आपण प्रतापगडचे युद्ध म्हणजेच अफजल खानाचा वध याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. इसवी सन 1659 मध्ये अफजल खान स्वराज्यावर चालून आला आणि 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला. पुढील काही भागात आपण या रोमहर्षक मोहिमेची माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हे युद्ध का झाले आणि अफजल खान महाराजांवर का चालून आला इथपासून. मागच्या काही भागांमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे उत्तरेत आपले प्रिय अब्बुजान यांची तब्येत खराब झाल्यामुळे औरंगजेबाला आता आपल्या भावांचा काटा काढून सिंहासनावर कब्जा करण्यासाठी उत्तरेत जायला लागणार होते. त्याच्यासाठी औरंगजेबाला वेळ हवा होता आणि दक्षिणेमध्ये म्हणजेच दख्खनमध्ये शांती हवी होती. त्याच्यासाठी त्यांनी उदारपणे विजापूरकरांबरोबर एक नवा तह केला. या तहामध्ये त्याने महाराजांच्या ताब्यातील मुलूक आदिलशहाला दिला होता. त्यामुळे आता आदिलशहाला महाराजांच्या विरुद्ध कारवाई करून तो मुलूक पुन्हा एकदा कब्जात घेणे भाग होते. म्हणजेच त्याचे दख्खनमधील दोन्ही मुख्य शत्रू आपापसात व्यस्त होणार होते आणि अशी सगळी दक्षिणेची व्यवस्था लावून 5 फेब्रुवारी 1658 रोजी औरंगजेब औरंगाबादकडून बऱ्हाणपूर मार्गे दिल्लीकडे जायला निघाला. इकडे औरंगजेब दिल्लीकडे निघाल्यामुळे आणि मुघल काही काळ आपल्या वारसा हक्काच्या लढाईमध्ये व्यस्त राहणार असल्यामुळे बड्या बेगमेला सुद्धा वेळ मिळाला. तिने अंतर्गत प्रशासन आणि ढासळलेली जरब पुन्हा बसवायला सुरुवात केली. खान मोहम्मद आणि फतेह खानाचा खून पाडल्यामुळे सगळे दरबारी आता तिला वचकून राहायला लागले होते आणि आता या चिडलेल्या बेगमेचे नजर महाराजांकडे वळाली. याची कारणे 2. महाराजांनी मागच्या काही काळामध्ये आपले बळ अतोनात वाढवले होते. आतापर्यंत महाराजांकडे 40 किल्ले असल्याचा उल्लेख आढळतो. एवढे किल्ले जरी नसतील तरी सुद्धा एवढे मात्र नक्की की शिवाजी महाराजांनी आपले बळ वाढवले होते आणि बराचसा आदिलशाहीचा मुलूक आपल्या ताब्यात आणला होता. आता शिवाजी महाराजांना जर वेळेच आवरले नाही तर ते आपल्याला नक्कीच डोईजड होतील याची जाणीव बड्या बेगमेला नक्कीच होती. दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या तहामध्ये गमावलेला सारा मुलूक तिने परत मिळवला होता खरा, पण गंमत अशी होती की या तहात मिळालेला मुलूक होता मात्र शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये. त्यामुळे आता या ताब्यातील मुलूक सोडून घेण्यासाठी महाराजांच्या विरुद्ध तिला कारवाई करायलाच पाहिजे होती. मोगली आक्रमणाची शक्यता नसल्यामुळे तिला ही वेळ अगदी अनुकूल होती. त्यामुळे तिने सगळ्यात पहिल्यांदा शहाजीराजांना एक ताकदीचे पत्र पाठवले. त्यामध्ये ती म्हणते, तुम्ही पातशाहीचे चाकर, शिवाजी तुमचा लेख पुण्यास पाठवून यांनी पातशाही बदलून हरामखोरी केली. आता लेखास कैदवार ठेवणे नाही तर पातशाहीचा हवाला घेईल. म्हणजेच जर तुम्ही शिवाजी महाराजांना वेळीच आवर घातला नाही तर पातशाही आपल्या परीने त्याच्यावर कारवाई करेल. शहाजीराजांनी तिला उलट कळवले की शिवाजी आपला पुत्र परंतु आपणापासून पळून गेला. तो आपल्या हुकुमात नाही. आपण तो पातशाहीचे रुजवंत एकनिष्ठ आहोत. शिवाजी आपला पुत्र याचवरी हल्ला करावा, मन मानेल ते करावे, आपण दरम्यान येत नाही. म्हणजेच शिवाजी माझे ऐकत नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे त्याचं करायचंय ते करून घ्या. असे उत्तर जे रिवाजाला अनुसरून नाही ते पाठवण्याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे. शहाजी राजे अली आदिल शहा अनावरच आहे असे मानणाऱ्यांच्या पक्षामध्ये होते. या पक्षामध्ये शहाजी राजे, बहलोल खान, रुस्तमे जमान हे सरदार होते. बड्या साहिबिनीने बहलोल खानाचा काटा काढला होता. त्यामुळे शहाजी राजे अगदी सावधपणे आदिलशाही अंतस्थरित्या दुर्बल करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. महाराजांचा सुद्धा
या सगळ्या कारवायांवर अगदी बारीक लक्ष होते. त्यांनी यातील धोका ओळखून आदिलशहाविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारायला सुरुवात केली. इसवी सन 1657 मध्ये खान महम्मदानंतर कर्नाटकाचा सुभा इखलास खानाला दिला होता. परंतु तिने त्याला कर्नाटकाच्या सुभेदारीवरून दूर केले आणि अफजल खानाला तिकडे सुभेदारी दिली. शहाजी राजांवर दबाव ठेवण्यासाठी तिने हे केले होते. 30 जानेवारी 1658 रोजी शहाजीराजांना पाठवलेल्या पत्रामध्ये आदिलशहा लिहितो, तुमच्या अर्जाप्रमाणे अफजल खान मोहम्मद शाही यास कर्नाटकाची सुभेदारी मुद्दाम फरमावली आहे. तरी तुम्ही राजनिष्ठा दाखवावी. खानास आम्ही असा आदेश दिलेला आहे की तुमच्याशी मिळून घेणे हे अतिशय आवश्यक आहे. असे समजून तुमचा सल्ला योग्य आहे ते समजावे. तुम्ही सर्व तऱ्हेने संतुष्ट राहून कर्नाटकाचे काम उत्तम तऱ्हेने पार पाडावे. अफजल खान कर्नाटकात रवाना झाला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या मुलखामध्ये प्रचंड धुमाकूळ घालायला सुरुवात केली. फलस्वरूप अफजल खान सप्टेंबर 1658च्या सुमारास विजापुरास परत आला. आता महाराजांनी कर्नाटकात धुमाकूळ मांडला. या पार्श्वभूमीवर बड्या साहेबिणीने पुत्रास आवरण्यास शहाजीराजांना पुन्हा एकदा लिहिले. शहाजीराजांनी त्याच्यावर उत्तर दिले, आपण स्वामीनिष्ठ आहोत. आदिलशहाने तसे 30 तारखेच्या पत्रामध्ये सुनावले होते. पुत्र आपल्या ऐकण्यात नाही. या पत्रानंतर बड्या साहेबिणीला एवढे नक्कीच कळून चुकले होते की शिवाजी महाराजांना शहाजीराजांची अंतस्थ फूस आहे आणि त्यामुळे शिवाजी राजांवर कुठलीही कारवाई करण्यासाठी शहाजीराजे बधत नाहीत. हे सगळे पाहिल्यावर आता आपल्यालाच शिवाजी महाराजांवर काहीतरी कारवाई करायला पाहिजे असे समजून तिने अफजल खान याला शिवाजी महाराजांवर रवाना करायचे ठरवले. अफजल खान विजापुरात परत आल्यावर त्याची नेमणूक महाराजांवर होणार हे अगदी नक्की झाले होते. पण अफजल खानच का? ह्याची कारणे दोन. एक, वाई हा अफजल खानाचा मोकासा होता. त्याच्या शेजारी स्वराज्याच्या सीमा आल्या होत्या. त्यामुळे बड्या साहेबिणीला आता अफजल खानाला महाराजांचे परिपत्य करण्यास पाठवण्याखेरीज गत्यंतर नव्हते. दोन म्हणजे त्यावेळी अफजल खान हाच एक स्वामीनिष्ठ, कर्तबगार आणि ज्याच्यावरती बडी साहेबिणीला विश्वास होता असा एक पराक्रमी सेनापती आदिलशाहीत उरला होता. अफजल खान सुद्धा संधी मिळाल्यापासून आपले स्थान दरबारात बळकट करू पाहत होता. त्यामुळे अफजल खानच शिवाजी महाराजांवर चालून येणार हे अगदी नक्की होते. अफजल खानाने भर दरबारात महाराजांना मारण्यासाठी विडा उचलला या गोष्टी अज्ञानदासाच्या पोवाड्यातून आल्या आहेत. पण याबाबत शिवभारतकाराचे म्हणणे विश्वसनीय मानले पाहिजे. शिवभारतकार म्हणतो, यानंतर आपला मुख्य सेनाधिकारी असलेला अफजल खानास पाचारण करून स्वतः आदिलशहाने त्याचे समयोचित भाषण केले. शत्रुवीरांचे निवारण करणाऱ्या निर्भय अशा तुझ्याशिवाय त्याला म्हणजे शिवाजीला जिंकणारा अन्य कोणी मला दिसत नाही. म्हणूनच तू जाऊन गडांच्या आश्रयाने राहणाऱ्या त्या दुर्जयी शिवाजीला मूर्तिमंत ग्रहाप्रमाणे जिवंत धडाडून आण. पण कोण होता हा अफजल खान? आपल्या कथा कादंबऱ्यांमध्ये, पोवाड्यांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये अफजल खानाचे चित्र एक ताकदवान पण मूर्ख असे रंगवले आहे. पण शत्रूचे योग्य मूल्यमापन केले तरच आपणाला आपल्या राजाचे महानपण पण जाणवल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आपण आधी अफजल खान कोण होता हे पाहूया. विजापूरचा एक बलाढ्य सरदार अफजल खान कुणा मातबगार घराण्याशी संबंधित नव्हता. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर आदिलशहाच्या दरबारात उच्च पदावर पोहोचला होता. स्वतःचा अभिमान वाटावा असेच खानाचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व होते. पर्वतासारखा धिप्पाड भासणारा अफजल खान हा मुळातच एका भटारणीचा मुलगा होता. भटारीण म्हणजे स्वयंपाकघरात काम करणारी बाई. काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख भटारी किंवा भटारणी असा आढळतो. क्रूर, कपटी, अत्यंत धूर्त, प्रचंड ताकदवान असा अफजल खान आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस
म्हणजेच साधारण 1638 ते 39च्या दरम्यान रणदुल्ला खानाच्या सैन्यात कामाला लागला. अफजल खानाने 1638 ते 1648 पासून दक्षिणेत ज्या मोठ्या लढाया झाल्या त्या सगळ्यांमध्ये आपली कर्तबगारी गाजवली. श्रीरंगपट्टणम, कर्णपुरम, मदुरा, कांची, बेदनूर येथे झालेल्या लढायांमध्ये खानाने प्रचंड विजय मिळवला. या स्वाऱ्यात अफजल खान रणदुल्ला खानाच्या हाताखाली जरी असला तरी स्वतंत्रपणे त्याने चिकनहल्ली व बेदनूरचा किल्ला भुयारांद्वारे सुरुंग पेरून राजा व्यंकटपतीकडून हस्तगत केला होता. शिवाय तुंकूरचा किल्लाही त्याने जिंकला होता. रणदुल्ला खानाने त्यास शिरे येथील किल्ला घेण्यास पाठवले. शिरे या किल्ल्याचा मालक कस्तुरीरंग नायक याने अफजल खानाच्या वेढ्यास प्रथम दाद दिली नाही. नंतर त्याने तहाची याचना सुरू केली. वाटाघाटीसाठी खानाने त्याला अभिवाचन देऊन आपल्या भेटीला बोलवले. मात्र भेटीच्या प्रसंगी विश्वासघात करून अफजल खानाने त्याचा शिरच्छेद केला. म्हणजेच लोकांना भेटीला बोलवावे आणि त्यांचा दगाफटक्याने खून करावा ह्या गोष्टीसाठी अफजल खान आधीपासूनच परिचित होता, नव्हे तर त्याने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. या घटनेमुळे खान अत्यंत विश्वासघातकी असल्याचा दुर्लौकिक सगळीकडे पसरला होता. रणदुल्ला खानाकडे वाईचा मोकासा जहागीर म्हणून होता. इसवी सन 1648च्या आसपास रणदुल्ला खानाचा मृत्यू झाला आणि त्याची सर्व संपत्ती, मानमर्तब आणि वाईचा सुभा अफजल खानाकडे आला. त्यानंतर अफजल खानाच्या मृत्यूपर्यंत तो त्याच्याचकडे राहिला. शहाजी राजांबद्दल त्याच्या मनात कमालीचा वैरभाव होता. शहाजी राजांना मुस्तफा खानाने 25 जुलै 1648 रोजी अटक केली होती. त्यावेळी शहाजी राजांना अफजल खानानेच विजापुरात आणले होते. इसवी सन 1654 मध्ये कनकगिरीच्या पाळेगार आपा खान याची बंडखोरी मोडून काढण्यासाठी आदिलशहाने अफजल खानास पाठवले होते. या प्रसंगी खानाच्या बरोबर संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू सुद्धा होते. हातगाईच्या लढाईच्या दरम्यान प्रसंगी खानाने मदत न दिल्यामुळे शंभूराजे रणांगणात पडले. याच्यावरूनच कळते की शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याबद्दल अफजल खानाच्या मनात कमालीचा वैरभाव होता. अफजल खानाने मोगली आक्रमणाच्या वेळी सुद्धा पराक्रमाची शर्थ केली होती. कल्याणीच्या वेढ्यामध्ये तर त्याने खुद्द औरंगजेबाला चहूबाजूने कोंडला होता. खान मोहम्मदाच्या मध्यस्थीमुळे औरंगजेब वाचू शकला होता. खान कसा उलट्या काळजाचा होता याची हकीकत फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे यांनी लिहून ठेवली आहे. तो लिहितो, शिवाजीवर चालू जाण्यासाठी खान निघाला आणि आपल्या स्त्रियांचा त्याग करण्याची वेळ आली त्यावेळी त्याचा द्वेषाग्नी एवढा भडकला की त्याला तो आवरता आला नाही व त्याच्या भरात त्याला एक असं अमानुषक कृत्य करण्याची प्रेरणा झाली जे त्याच्यासारखा म्हणजेच उलट्या काळजाचा मनुष्यच करू शकेल. खानाने त्याला 8 दिवस जनानखान्यात कोंडून घेतले, पण त्याचा अंत अगदी करुण झाला. कारण शेवटच्या दिवशी खानाने आपल्या दुर्दैवी स्त्रियांना भोगसून ठार मारले. आपल्या माघारी त्या परपुरुषाशी रत होतील या भयाने व काल्पनिक द्वेषाने तो पछाडला गेला होता. ॲबे कॅरे ज्यावेळी विजापूरपासून जात होता त्यावेळी 1673 मध्ये अफजलपूर येथे गेला होता. त्यावेळी त्याने या स्त्रियांच्या बद्दल लेख खोदताना आणि त्यांच्या ह्या कबरा पाहिल्या. आजही विजापूरच्या जवळ आपण 70 कबरा म्हणून हा जो एक फोटो दिसतोय त्याप्रमाणे आपल्याला तिथे अफजल खानाच्या बायकांच्या कबरा बघायला मिळतात. असा हा अफजल खान स्वतःला कातिले मर्तमर्दान व काफिरान शिकंदाए बुतान म्हणजेच काफिरांची व बंडखोरांची कत्तल करणारा व मूर्तींचा पाय उखडून टाकणारा, दीनदार बुत शिकन आणि दीनदार कुफ्र शिकन म्हणजेच धर्माचा सेवक आणि मूर्तींचा विध्वंसक, धर्मांचा सेवक आणि काफिरांचा विध्वंसक अशी विशेषणे लावतो. खानाचा फारसी सिक्का उपलब्ध आहे तो असा, गर अर्ज कुनहत
सिपहर आला, फजल फुजला व फजल अफजल, अजहर मुल्की बजाय तस्वीह आज आवाज आयत है की अफजल अफजल. याचा अर्थ, जर श्रेष्ठ स्वर्गाला इच्छा झाली की उत्तम माणसांची उत्तमता आणि अफजल खानाची उत्तमता याची तुलना करून दाखवावी, तर प्रत्येक ठिकाणहून जपमाळेतील अल्लाह अल्लाह या ध्वनीच्या जागी अफजल अफजल असा ध्वनी उमटेल. असा हा महाभयंकर अफजल खान स्वराज्याचा आणि शिवाजी महाराजांचा घास घेण्यासाठी स्वराज्यावर चालून येत होता.